हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आज थोडासा पसारा काढलेला आहे आवरायला. थोडासा म्हणजे जरा जास्तच आज ड्रेसिंग टेबल घेतला होता मी आवरायला. हे बघा, हे एवढं मेकअपचं सामान आहे, याच्यात सांचीचं काही माझं काही, हे मी सगळं आज आवरून ठेवणार आहे. त्याच्यात पहिल्यांदा ह्या बांगड्याचं लई दिवस झालं साफ केलं नव्हतं हे, त्याच्यामुळे आज मी सगळं व्यवस्थित ठेवणार आहे. सगळं हे बघा धूळ बसलेली आहे याच्यावर आहे. आज किती एक जवळपास 7-8 महिने झाला असेल मी इकडे आलेच नव्हते. आणि बांगड्या जास्त वापरत नाही, म्हणजे वापरण्यात येत नाहीत, त्याच्यामुळं तेवढं लक्ष पण जात नाही तिकडं. घातलं तरी कधीतरी एखादी बांगडी घालते, त्याच्या जास्त बांगड्या नसतात. त्याच्यामुळं आता हे सगळं मी पहिले आवरून घेणार आणि दाखवते काय काय सामान आहे ते. याच्यात बऱ्यापैकी सांचीचं, आणि माझ्यापेक्षा आमच्या आत्याबाईनंच मला जास्त आणलेलं आहे याच्यातलं सामान. ह्या बांगड्या त्यांनीच घेतलेल्या आहेत मला. ह्या बांगड्या, ह्या ग्रीन कलरच्या बांगड्या त्यांनीच आणलेल्या आहेत. आणि ह्या बांगड्या तर हे जे आहेत ना, ह्या येल्लो कलरच्या, या बांगड्याला 10-12 वर्ष झाले. पिल्लू लहान होता तेव्हा त्याचं नामकरण करायचं होतं, तेव्हा ते साडीवर मॅच आणलेल्या होत्या. तर तेव्हापासूनच्या ह्या बांगड्या आहेत माझ्याकडं. आणि ह्या मग असंच कधी कधी घेतलेल्या आहेत. याच्यातल्या बऱ्यापैकी आमच्या आत्याबाईनंच आणलेल्या आहेत आम्हाला. आणि त्याच्यात ह्या पण आहेत जांभळ्या कलरचा, साडीवर मॅच आणल्या होत्या. एक पैठणी होती, त्या पैठणीवर घालायसाठी एक लग्नामध्ये आणल्या होत्या. आणि हे अशा आहेत बघा. कलर किती छान आहे बघा याचा. आणि याला मी याच्यात नाही ठेवत या बांगड्याच्या स्टँडमध्ये, कारण याच्यावर धूळ बसली ना तर मग ते निघणारच नाही, याचा कलर पण चेंज होऊन जाईल. त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे बॉक्स भरपूर आहेत माझ्याकडे, त्याच्यामध्ये हे ठेवून देते. कधीतरी वापरण्यात येतात ते साडी घातली तर. आणि आता जास्त साडी घातली तरी मी एखादी 2च बांगडी घालते. हे एक आहे बघा, हे डोक्याला लावायचे मागून आंबाड्याला. हे घेतलेलं आहे माझ्या लग्नातलं, हे त्यांनीच आणलेले लावायसाठी. आणि याचे स्टोन पण जशाच तसेच, अजिबात त्याच्यात काहीच झालेलं नाही, दिसत असेल बघा तुम्हाला हे. आणि हे मोती पण काळे पडले नाहीत, काहीच नाही, जशाच तसेच आहेत. हे नांदेडलाच घेतलेले, त्यांनी स्वतः जाऊन आणलेले. आणि याला मी असं ह्याचे ज्या पॉकेटमध्ये दिले ना त्याच पॉकेटमध्ये ठेवायचं, म्हणजे कसं चांगलं राहते. तर हे घेतलं तेव्हापासून याच पॉकेटमध्ये हे, तर अजूनही हे त्याच पॉकेटमध्ये आहे. हे मी एका दिवशी दिलं होतं शेजारच्या मुलीला घालायला, ॲन्युअल डे होतं स्कूलमध्ये तिच्या, तेव्हा तिने हे आंबाड्याला लावलं होतं. हे बघा किती छान आहे बघा. हे सासूबाईची आवड आहे आमच्या, त्यांना लई आवडते असं काही काय. अजून बरंच काही काय घेतलेले मी तुम्हाला आता दाखवतेच, त्यांनी काय काय घेतले ते माझ्यासाठी. ते एक घेतलेले, अजून ह्या पॉकेटमध्ये एक पण आहे. सोन्याचं असून सुद्धा आवडलं की मग ते लगेच घेऊन येतात. मी फक्त त्यांना म्हणावं मला हे आवडले, मग त्या लगेच मला घेऊन येतात. हे पण आहे 1 ग्रामचं. हे बघा, हे असं आहे. हे किती छान आहे बघा डिझाईन याची, आणि त्यांच्याच चॉईसचं आहे. मला काय माहिती का, मला घेतलेलं मला आवडतच नाही त्याच्यामुळे सगळं मला त्यांनीच आणलेले. आणि ते प्रेमानं आणतात आणि छान पण आणतात. त्याच्यावरले हे कानातले पण आहेत, हे 2. हे बघा किती छान आहेत खडे याच्यावर. अजून हे एक हे 1 ग्रामचं, सोन्याचं असून सुद्धा 1 ग्रामचं वापरण्यात येते. डिझाईन आवडली की, आता प्रत्येक डिझाईन आवडते तेवढं तर सोनं करणं शक्य नाही, त्याच्यामुळं मग हे असं 1 ग्राममध्ये करून घ्यायचं. हे बघा, हे कसं दिसते ते सांगा मला. हे बरेच जणांना आवडलेली ही डिझाईन. एका ताईने तर मला विचारून घेतले कुठून आणले म्हणून शेण्या, मी त्यांना सांगून पण दिलं. हे 1 ग्रामचं आहे. हे बघा किती छान आहे बघा. हे दिसत असेल क्लिअरली. सगळ्यांना, बऱ्याच जणांना आवडलेले. हे असं बनवून पण घेतले काही काही जण, तिथं जाऊन पण घेऊन आलेले इथं. आणि हे त्याच्यावरले कानातले इथं. कानातले जास्त नाही वापरले मी, हे जास्त वापरलेलं आहे. आणि हे जसं आज याला किती 7-8 वर्ष व्हायलेत बघा. याची पावती पण याच्यासोबतच आहे, हे बदलून पण भेटते. त्याच्यामुळे हे जे पॉकेटमध्ये घेतलं होतं त्याच पॉकेटमध्ये ठेवलेले आहे ना. त्याचा कलर गेला, काहीच नाही झालं ना, त्याची मोती पडली. त्याच्यामुळे हे असंच असते, हे काढायचं आणि परत याच्यातच ठेवून देते.
लग्न कार्य असेल तर सोन्याचंच घालतो जवळचं असेल तर, पण आवड म्हणून शेने घेतलेली आहे. हे आमच्या आत्याबाईंनाच आणलेले. हे पण मी काहीच आणलेलं नाही याच्यातलं, हे सगळं त्यांनीच आणलेले. मी फक्त आणलेले आहे सांचीला. तिला हे मग छोटं छोटं घेऊन येते हे. आणि हे पण आणलेले आहे तिला, तिच्यात दिसत असेल बघा. हे गेल्या वेळेस ती कथक डान्समध्ये होतं ते स्कूल म्हणजे क्लासकडूनच होतं, तेव्हा होती स्पर्धा, तर तेव्हा त्याच्यासाठी हे आणलं होतं कथकला घालायसाठी. किती छान आहे बाई, लय स्वस्त भेटले मला, 180लाच भेटले. ते सांचीच्या मैत्रिणीच्या मम्मीचं दुकान आहे, तिथूनच घेतले. तिनं मला हे स्वस्तच दिले, नाही तर हे चांगलं 250-300 रुपयापर्यंत भेटत होतं, तिनं मला 120लाच देऊन टाकले ते. हे पण मंगळसूत्रच आहे, मिनी मंगळसूत्र. हे बघायची डिझाईन अशी आहे. हे कधीतरी घालत असते मी, जास्त वापरत नाही याला, हेच वापरते मी. आणि हे कानातले पण आहेत आमच्या आत्याबाईनं, हे मीच घेतलेले इथं, त्यांच्यासोबतच गेलो होतो आम्ही तेव्हा घेतलेले इथं. हे आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो तेव्हा घेऊन आलेले होते. हे छान आहेत बघा हे. आणि हे आमच्या आत्याबाईनंच घेतलेले इथं. हे तनिक्समधून आणलेले आहेत. हे एवढेच कानातले 700 रुपयाचे आहेत. याच्यात हे कलरचे मोती होते, चेंज करायचे आपल्याला, जे मोती टाकायचे याच्यात ते मोती टाकायचे. तर मी हेच घेतलेले आहेत. अजून आहेत दुसरे मोती, ते खाली ठेवलेले आहेत. हे त्यांचीच चॉईस आहे. आणि अजून एक अशाच स्टोनमधून त्यांनी थायलंडमधून आणले होते, ते बटरफ्लायचे, तर ते पण चांगले आहेत, बरेच जणाला आवडलेले. तर हे याच पॉकेटमध्ये होते, त्याच्यामुळे मी हे याच पॉकेटमध्ये ठेवते, म्हणजे सापडतात पण लवकर आणि याचं निघत पण काही नाही लवकर. असंच ठेवून द्यायचं, म्हणजे खराब पण होत नाही. फिनिशिंग जशाच तशीच राहते, त्याच्यामुळं याच्यातच ठेवून द्यायचं ते. अजून बरेच आहे त्याच्यात कानातले छोटे मोठे. हे बॉक्स आहेत ना, हे मसाल्याचा बॉक्स होता, आमच्या मामाला कोणतरी ते गिफ्टमध्ये दिले होतं वाटतं, केरळचे मसाले का काहीतरी होतं ते. तर त्या मसाले संपल्यानंतर मग मी ह्या बॉक्सला असं ज्वेलरी बॉक्स केलेले वेगवेगळ्या कप्प्यामध्ये. तर वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे मसाले होते असेच, लवंगा मिरे जे काय म्हणजे दालचिनी हे ते सगळे याच्यामध्ये होतं. ते संपल्यानंतर मग मी हे बॉक्स घेतला आणि हे याच्यामध्ये ज्वेलरी ठेवायला ठेवले. याच्यात ज्वेलरी पटकन सापडते पण याच्यामध्ये ठेवले. आणि अजून पण याच्यात एवढ्या बांगड्या आहेत ना, हे मला त्यांनी थायलंडवरूनच आणलेले. याच्यात ते छोटे छोटे हत्ती आहे, हे 2 आहेत असे. एक मी बाहेर म्हणजे त्या ड्रेसिंग टेबलमध्येच खाली त्या कप्प्यात पडलेले. हे बघा किती छान आहे, स्ट्रेचेबल आहे हे. आणि हे हत्ती आहेत छोटे छोटे. आणि हे पण ब्रासलेट सारखंच आहे एक. हे सगळं दोन्ही हातात 2 घालायचं हे बघा किती छान आहे. मी फक्त एकदाच वापरले याला, म्हणजे हे एका हातात पण घालू शकतो आणि दोन्ही हातात पण घालू शकतो. याची फिनिशिंग बघा किती सॉफ्ट आहे, असं काहीच याच्यात अटकत नाही. आणि हे बघा डिझाईन पण याची किती छान आहे. आणि हे पण मोतीचं त्यांनीच आणलेले. याच्यामध्ये दुसऱ्या बांगड्या होत्या, त्या वापरून खराब झाल्यात, आता हे एकच ठेवलेले आहे. किती छान आहे. हे पण फिनिशिंग चांगली, याच्यात काहीच अटकायसारखं नाही. दिसायला आहेत मोती आहे पण छान. विमानाचा आवाज येत असेल, सकाळीपासून विमानाचं चालूच आहे बघा. आज किती वेळच्यानं विमान चाललेत, बहुतेक ट्रेनिंग आहे वाटते, त्याच्यामुळे एवढा आवाज येते. दर बुधवारी बहुतेक ट्रेनिंगच घेतात काय की तो. आणि घराजवळच एअरपोर्ट असल्यामुळं जरा जास्तच आवाज येते. हे मी सांचीला आणलं होतं, हे तिच्या स्कूलमध्ये जेव्हा राधा बनून जायचं होतं तेव्हा तिच्यासाठी आणलं होतं हे बिंदी. आणि हे आता ती लहान होती तेव्हा आणलं होतं. आता तिचं डोकं मोठं झाले त्याच्यामुळे हे बसत नाही तिला. अजून हे एक हार आणलेला आहे, याला 10-12 वर्ष झालेले, जशाच तसंच आहे हे बघा हे. आणि हे त्याच्यावरचे कानातले आहेत. हे मी आता जास्त करून सांचीला वापरते,
कारण स्कूलमध्ये काय प्रोग्राम असेल तर हेच वापरते, म्हणजे काही याच्यात टोचायसारखं काहीच नाही आहे. आणि हलकं आहे, याच्यात बारीक बारीक ही मोठी बघा किती छान दिसत पिंक कलरचे. इथे एक खडा होता ग्रीन कलरचा, ते पडला आहे आता अशात. मी चिपकवलं होतं तरी पण ते पडून गेले. आणि ही एक पिन आहे डोक्याला लावायची अशी पाठी मागून. हे किती छान आहे बघा फुल याचं. आणि ह्या बांगड्या मला आमच्या मामीने दिलेल्या आहेत. याच्यासोबत म्हणजे 4 होत्या, 2 ते तिथे. हे मी हेच वापरते जास्त करून. कुठं जायचं शक्यतो वापरत नाही, साडी घातली कधीतरी. हे हलकं फुलकं आहे, याचं काही जात पण नाही, लागत पण नाही, छान. आणि हे थायलंडवरूनच आणलेले आमच्या आत्याबाईनं. याच्यासोबत अजून एक होतं, ते सांचीनं खराब केले लावून लावून. ह्याला असं मागं पिन आहे आणि हे लावलेले थायलंडवरून आणलेले. खालीच पसाऱ्यात होते हे 2 आहे ते. एक म्हणून पण वापरू शकतो हातात, 2 म्हणून पण दोन्ही हातात पण वापरू शकतो. पण मला वाटते हे एका हातात घालायला छान वाटेल. ही पण पेन थायलंडवरूनच आणलेली आहे. अशा भरपूर आणल्या होत्या. मी काही मामीला दिल्या आणि काही माझ्या बहिणीच्या मुलीला दिल्यात वाटते. असं काय दिल्यात की एखादी 2 असे दिलेले. अशा 5-6 पिना होत्या कलरच्या. पण हे ज्याचे जास्त केस आहेत ना त्यांनाच लावायला बरं आहे. हे कमी केसवाल्यात बसतच नाही. आणि हे आमच्या महिन्यासाठी घेतलेले मेकअपचं, हे आमच्या आत्याबाईनंच आणलेले औरंगाबादहून. काय की 1000-1200 रुपयाला भेटलेले. पण एवढं रोज मेकअप करत नाही ना, त्याच्यामुळे हे तेवढं लागत पण नाही आणि तेवढं जमत पण नाही मेकअप करायला. कधीतरी प्रोग्राम असेल तर मग मीच करून देते तिला. पण हे तिच्यासाठीच घेतलेले स्पेशल. केमिकलचं काय वापरायचं म्हणून ना, मग थोडं चांगल्याच क्वालिटीचं घेतले. आणि हे एकदा घेतलं तरी 5-6 वर्षे आरामात जाते. याच्यावर एक्सपायरी डेट असते आणि जाते बरेच दिवस जाते. खराब होत नाहीत असे वस्तू, म्हणजे एक्सपायरी डेट याच्यावर जरा जास्त दिवसाची दिलेली असते, जास्त वर्षाची दिलेली असते. हे तिच्यासाठीच घेतलेले. हे आमच्या आत्याबाईनं औरंगाबादहून आणलेले आहे. ह्याच्यातले बऱ्यापैकी सामान औरंगाबादलाच घेतलेले. ज्वेलरी म्हणा हे औरंगाबादलाच घेतलेले. आणि हे तिच्या पिना सांचीच्या, ही रोज 2 तरी पिना लागतातच तिला. कुठं पण टाकून देत असते ती. हे माझं लग्नाच्या अगोदरचा पासपोर्ट आहे, अजून तसाच आहे. किती 11वीत का 12वीत होते तेव्हा काढलेले होते. आणि आता किती जाड आहे आणि तेव्हा किती बारीक होते. मी सांभाळून ठेवलेली ही एकच राहिली. हे पण सांचीसाठीच घेतलेले. याच्या खाली पण होतं पावडर. हे असं हे याच्यातलं स्पंज कुठं पडले होते. तिला हे अशा पिना जास्त लागतात. कुठं पण ठेवून देते. 8 दिवसातून 2दा-3दा तरी हे द्यावंच लागतात. ठेवतच नाही ती. आले की स्कूलमधून काढून टाकते, कुठं पण ठेवते ती. मग ते सापडत पण नाही लवकर. हे कंगवे तर काहीच कामाचे नाहीत बघा. ज्याचे जास्त केस आहेत ना त्याला ते विंचरताच येत नाही. चांगलं आहे म्हणून घेतलं होतं, पण नाही, काही कामाचं नाही. याने गुंतागुंत निघत नाही, काहीच नाही. केस तुटत नाही पण अजिबात गुंतागुंत निघत नाही. कसं तरी वेगळंच विंचरता येते याने. नाहीच चांगले हे. असे 3 घेतले होते. एक एकदम मोठा आहे, बहुतेक ते तिकडच्या रूममध्ये आहे. आणि हे 2 इथे, पण हे नाही विंचरता येत. लहान मुलांसाठी ठीक आहे, ज्याचे केस कमी आहेत त्यांना विंचरता येते यानं.